कमल चिन्हावरील उमेदवारालाच मतदान करा, रवींद्र चव्हाणांच्या विधानानं खळबळ उडाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत युती तुटण्याची शक्यता आता वर्तवली जाते, कारण कार्यकर्ते निर्णय घेतील तो माझा निर्णय असेल असं चव्हाणांनी म्हटलंय। ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत सध्या संघर्ष असल्याचं दिसून येतंय। आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानानं खळबळ उडाली आहे। फक्त कमल चिन्हावरील उमेदवारांनाच मतदान करण्याचं आवाहन चव्हाण यांनी मतदारांना केले। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप शिवसेना युती होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतील।